एक नंबर. अरे अरे एक नंबर इडली डोसा सांबर एक नंबर झालं. मग मी ही वल्लभ घेतली. मग बोललो वल्लभ रे नखवा हो मोर्या. चला. काय आहे काका हे? काय आहे हे? केळीचे प्रॉन्स. ओ केळीचे प्रॉन्स. पियादी दिवळली मंडळ घाला. पाण्याचा आवाज येतो तसं समोर गरम आवाज. गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि आजचा आपला व्लॉग सुरू होत आहे इथे. आपण चाललेलो आहोत ॲलपीला आणि इथे आता वाजलेले आहेत सकाळचे 6:30. अँड येस नाव यू आर गोइंग फॉर ॲलपी बोट हाऊस. आणि आपल्याला तिकडे 12 पोहोचायचं. इकडून 4 तास लागतात. जर 4 तास लागतात असं म्हणलं तर आपल्याला कन्सिडर करावं लागेल की 5 तास टोटल लागतात. सो मग आपल्याला तसं जावं लागणार आहे. म्हणजे आता तरी निघावं लागणार आहे आपल्याला, कारण आता 6:30 झालेले आहेत ऑलरेडी. चलो आता आपण इकडे थांबलेलो आहोत प्रकृती व्हेज रेस्टॉरंटला. आपण इथे थांबलेलो आहोत नाश्त्यासाठी. अरे वा 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 मस्त आहे एक नंबर. अरे दाजींना अचानक डान्स करायचा मूड आला. अरे यार इथं जर हा डीपी नसताना एक नंबर नजारा दिसला असता तुम्हाला. इडली सांबार चटणी अँड विथ दॅट आय गेस काहीतरी असेल, लोणचं असेल. तर आता आपण इकडे मस्त एकदम सेपरेट बसूयात. सेपरेट नको, सगळ्यांसोबतच बसूयात. नको सेपरेटच बसूयात. सगळ्यांसोबत बसून मला मूड ऑफ करायचं नाहीये. हा मूड ऑफ का होईल माझा. एक नंबर एक नंबर इडली डोसा सांबर एक नंबर. आम्ही गाणं बनवलेलं आता जस्ट बसल्या कारण आम्ही खाल्लं होतं इडली डोसा सांबर. काय करत एन्जॉय गाईज. लाईफ इज वन्स इन अ लाईफ. एन्जॉय. जिंदगी ना मिलेगी दोबारा गाईज. तर मित्रांनो ते बोलतायत की आता ॲलपीला गेल्यावरती खूप बेकार गरम होणार आहे. ओके थँक्यू. या तर मित्रांनो खरंच इकडचा मेंदू वडा डोसा इडली नाही म्हणता येणार बट येस डोसा मेंदू वडा आणि सांबार तर भारीच होतं. तुम्ही इकडे येऊ शकता. तुम्ही इकडे आलात तर ते प्रकृती व्हेज रेस्टॉरंट एस्टिमेटेड 2023 आणि आम्ही आत्ता आहोत कुट्टिक्कनम. इथे येऊ शकता तुम्ही. एक नंबरचा मस्त नाश्ता भेटला आम्हाला. काही विषय नाही. दुसरीकडे नाही भेटला, इकडे भेटला. तर आता आपण बसूयात गाडीमध्ये आणि मग पुढे जाऊयात. मी असं आलो इकडे हे चिलमध्ये एकदम बोटवरती आलो. पहिलं तर मला एकदम हल्ल्यासारखं झालं. मग मी ही वल्लभ घेतली. मग बोललो वल्लभ रे नखवा हो वल्लभ रे नखवा. जरा हे चुकीचं आहे खरं, इलिगल आहे असं दुसऱ्याच्या बोटमध्ये चढून असं काही करणं. ॲक्च्युली ते काय बोलले आत्ता तुम्हाला भेटणार आहे ती आता आपल्याला एक बोट भेटणार आहे. त्यामध्ये भेटणार आहे 4 रूम्स. टोटल आपल्या आहेत 7 रूम्स. तर ते बोलले की रात्री बाकीचे जॉईन होतील, बाकीचे जे 3 राहिलेले आहेत ते रात्री जॉईन होतील असं बोललेले आहेत. तर हां इथे खूप सारी इन्फॉर्मेटिव्ह मला बोर्ड दिसलेला आहे. मी तुम्हाला वाचून दाखवू शकतो पण तरीसुद्धा तुम्ही वाचून घ्या स्वतः. कसं आहे तुम्ही स्वतः वाचलं की तुमचं नॉलेज वाढतं मित्रांनो. त्यानंतर दिस इज द एंट्रन्स. दिस इज द फर्स्ट बेडरूम. दॅन दिस इज वॉश बेसिन. मस्त वॉश बेसिन ॲस्थेटिक आहे. आणि ही आहे 1 मिनिटं उठशील. ही आहे आपली रूम जिथे आपण झोपणार होतो. आम्ही हे आउटफिट चेक करत होतो. अँड टुडे आय एम वेअरिंग दिस आउटफिट चूजन बाय आपलं पियुष. अँड येस दिस इज द शॉवर विथ ग्लास डोअर. आणि आपण आता डायरेक्ट वरती जाऊयात. मी ज्यूस पिता दाखवतो तुम्हाला. लिंबू सरबत घेते मी. आणि हे बघा आणि हे नंतर थोड्या वेळाने उघडतील की आम्हाला दिसावं पुढचं म्हणून. बाकी मग इथून बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. कारण 1 नंबर आहे तो. ये विलेज में घूमने के लिए मतलब क्या मार्केट कौन सा? अभी जाते समय ये मछली का मार्केट एक मिलेगा. उधर क्या बड़ा मछली स्क्विड क्रैब लॉबस्टर इधर अभी तक अपन पूरा घूमते रहेगा. दोपहर खाना देगा शायद एक जगह में खड़ा करके दोपहर खाना देगा. कितना किलोमीटर का पता नहीं. कैसे भी 5 बजे के बाद बोल 5च्या अगोदर आपण इकडे येणार. समुद्र में जाते हैं. अरे समुद्र में जाने का अपन को मना नहीं. उधर जाएगा भी नहीं. कैमरा लेक दिखा क्या ओके जी. मोर्या चला. कॅन आय कम हिअर? कॅन आय गो हिअर? नो प्रॉब्लेम. आय कॅन सिट हिअर. यो यो यो. तर चला मित्रांनो आता किती वेळ आपण इकडून व्ह्यू बघत बसणार आहोत. लेट्स गो अपसाइड. Let's go upside. Let's go upside. Oh my God.
ओ माय गॉड. आणि अजून सुद्धा नाही उघडलेलं आहे त्यांनी. मला बोलले की त्यांनी ओपन केलं. जेवण आलेलं आहे. राईस. व्हॉट इज दिस? कॅबेज. कॅबेज. अच्छा म्हणजे अच्छा कोबी. कोशिंबीर असेल आय गेस. लॉंग बीन्स. हा लॉंग बीन्स. येस येस. सांबार. सॅलड. दही. मीठ. हा यस. सॉल्ट. अँड दिस इज नॉन व्हेज अँड दिस इज पापड. अँड दे आर गोइंग विथ बोट. ओके. फिश फ्राय फक्त नॉनव्हेज आणि बाकी मित्रांनो. ओ बाई हे बघा. आता आपण चाललेलो आहोत बाहेर. यप. वी गोइंग आउटसाइड. डुईंग मज्जा. दीदी सिटिंग हिअर काटिंग सज्जा. चला मस्त बाहेर जाऊयात. मला रुमालची कंटिन्यू गरज लागते का माहिती का. बट आहे इथे गरम आहे मित्रांनो. तर मी चप्पल तर डेंजर घालून आलो आहे बाहेर. बट ह्या आउटफिटवरती मॅच होती ऑफकोर्स. हे बघा ह्या आउटफिटवरती मॅच होती. गोइंग ऑन दिस आउटफिट. इट्स ओके. इकडे बस. हां तू इकडे बस. मागे टेकू नका. मागे टेकायला नाही. जाशील नाही डायरेक्ट पाण्यात. मला सांग कालचा शो कसा होता? खूपच भारी होता. मार्शल आर्ट शो. फोटो. चला कालचा मार्शल आर्ट शो कसा होता? खूपच भारी होता. तुला कसं वाटलं? एक नंबर होता. एक नंबर. आणि डेंजरस पण खूप होता. डेंजरस म्हणतो. घाबरला ना तू? हो. ते जेव्हा चिंगारी निघत होती ना मार्शल आर्टचा शो. ते घाबरला. हा ते चिंगारी निघत होती ना तर ते पडत होतं ना त्याच्यावर. तुम्ही जर ब्लॉग नसेल बघित होतो तर चेकआउट करा. तर तुम्हाला ऑलरेडी पडला असेल या ब्लॉगच्या वगैरे. तर तुम्ही जाऊन चेकआउट करा चॅनलवरती. तर मित्रांनो आता आपल्याला चहा प्रोव्हाइड केलेला आहे. आणि हे आहे काय दिदी सांग काय आहे हे. ओके तिला बरं वाटत नाहीये. काय आहे हे काका? हे काय आहे हे? केळीचे प्रॉन्स. ओ केळीचे प्रॉन्स. आपल्याला दिले त्यांनी केळीचे भजा. केळीचे भजा म्हणजे काय बोलावं आता. हो माय गॉड. आता आपण एक सिनेमॅटिक शॉट घेऊयात. हो फिश फिश फिश. त्यांनी फिश घेतलेले ते बघा. मी फिश घेतलेले तिकडे. हो बाई दिसले दिसले दिसले. सनसेट. जस्ट सी द सनसेट गाइस. हाय बाय हा बोला याला कोणी बाकीलंच नाही तर गाइस. दिस इज हटाई गाइस. हटाई. लाईक ही बाकीच्या 3 जणांसाठी असणार आहे. तीन कपल्ससाठी और समथिंग आय गेस. हा कपल्स असं नाही बट 3 रूम्स आहेत अजून इकडे. हे बघा ही 3 रूम आहेत. विल चेक द रूम्स. त्यांनी सांगितलं रूम्स चेक करायला. ओ दॅट्स अ नाईस रूम. दॅट्स अ नाईस रूम ऑफकोर्स. लेट्स गो इनसाइड. ओ नाईस वन. नाईस वन. नाईस वन. लेट्स गो आउट. हा हा वर जाऊन एकदा. बरोबर. हे अरे बादशा माझा शान आहे रे. माझा बादशा शान आहे. यो लेट्स गो अप. हो चल की बाळा वरच जायचं आता. आपण साऊंड लावू शकतो. लावू शकतो का? लावायचंय तुला पांडीव? हे आपण लाईट लावून बघूया इकडे. इकडच्या लाईटी लावू सगळ्या. आवडलं तुम्हाला? आवडलं सबुरी? नाच नाच मग. सुंदरी सुंदरी. हा बंद कर सगळे. चलो चलो खाली चला. चलो झाले सगळे बंद झाले बाळा. काय लावल्यात सगळ्यांनी? हा अच्छा बेटा. ते बघा आम्ही इकडे एवढे मागं सुटले तरी त्यांचं लक्ष नाही. वा वा वा. चाललेत पुढे चालत. वा ह्यांना काही काळजीच नाही. हाय हाय पिया दिदी वळली. पिया दिदी वळली. पिया दिदी वळली. गोंधळ घाला बोलली. आम्ही सगळे येतात थांबलो. किती 6 जण आहोत आम्ही. चलो काय आता काय इंटरेस्टिंग होतं नक्कीच मला. तर तुम्ही कधी LAPला आलात तर मार्केटला येऊ नका. अजिबात अजिबात मार्केटला येऊ नका. हा आणि हे खरंच सांगतो हे पुण्यातलं तुळशीबाग आहे. काय बघा कुठं पण घुसता दिलं होतं तर आडजोड. ते सगळे बसले तिकडे शॉपिंग करत. मी आलोय मस्त एकदम असं. मी आपलं एकटाच बसलेलो आहे बसमध्ये एकदम निवांत मध्ये. मी गाणी लावून एकलं एकदम मज्जा करतोय. एन्जॉय. जाऊन दे त्यांना जे घ्यायचं ते घेऊन दे. पिया दिदी त्यांना सगळ्यांना ते जे काय घ्यायचं ते घेऊन. ओ माय गॉड 2x वरती होतं का? सॉरी गाईज. हा तेच मी आलेले बसमध्ये आणि आपण इथे चिल करत आहोत. मस्त गाणी बिणी आणि ते येतील मग. ते येतील तेव्हा येतील. हो बाई वी आर अगेन लेट फॉर डिनर. तर चला बसूया मस्त जेवायला. प्रॉन्स. हो तेच ना कोळंबी ना. तेच ना मी त्यांना तेच म्हटलं तर ते म्हणतात इकडची स्मॉल ही. तुम्हाला हे सांगायचं राहून गेलं की आजचा मेन्यू काय आहे सांगतो. 1 मिनिट सांगतो.
जस्ट हे क्लोज करून घेऊन देत नाही तोपर्यंत डास येतील आतमध्ये. ओके, आजचा मेन्यू आहे भेंडी, पनीरची भाजी, वरण, भात आणि हे नॉनव्हेज. सो आपला याच्यामध्ये संबंध येतच नाही. काय का सबुरी झोप आली सबुरी नाही. बर तर काय आमचे गॉसिप सुरू आहेत. तर ह्याच प्रकारे मी तुम्हाला हेच सांगायला आलेलो ऑनलाईन नाही, मी ह्याच प्रकारे तुम्हाला हेच सांगायला आलेलो की आपलं जेवण झालं, आपण खेळणार होतो दमशरात, बट काही तांत्रिक अडचणांमुळे पण काही मांत्रिक आहेत का ते, काही मांत्रिक आणि तांत्रिक अडचणांमुळे आपण नाही खेळणार आहोत. बट इट्स ओके मित्रांनो, आपण उद्या सकाळी भेटूयात आणि कायकिंग सुद्धा कॅन्सल होण्याच्या कगारवर आहे. पण बघूयात काही वेगळा जर चमत्कार घडला तर आपण करूयात कायकिंग सुद्धा. आणि हे बघा ना, पिंपल वाढला आज सकाळपासून. चलो तर भेटूयात उद्या सकाळी लवकरच. गुड नाईट गाईज. तर मित्रांनो जस्ट उठलो, सकाळ झाली आणि हिची किरकिर सुरू होती की आंघोळीचा. पण आता हे बघा ना यार, वा काय करतात सकाळ बघा. They're doing there. अरे यार ही बोट मध्ये झाली शी. हो हे कॉम्पिटिशन्स असतात. हो म्हणजे हे प्रॅक्टिस करतायत आणि या लोकांची आहे ना मॅचेस असतात आई. हां असे खूप सारे बोट्स असतात. ते बघा ते वाजवतात तिकडे समोर उभे राहून. मला वाटलं की ते पाण्याचा आवाज येतात असं. समोर उभे राहून वाजवतात असं. ते त्यांना हे देत असेल, इन्स्ट्रक्शन देत असेल की ह्या टीमवरती असं पुढे गेलं पाहिजेत. मस्त चलो गाईज मॉर्निंग मित्रांनो. आणि आज म्हणजेच नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कुठला येणार आहे मी हे तुम्हाला हिंट देत आहे इथेच. सो आपण चाललेलो आहोत थिरुअनंतपुरम. तर त्यासाठी तुम्ही स्टे ट्यून राहा, तुम्ही कनेक्टेड राहा माझ्यासोबत. सो त्यासाठी तुम्हाला करावं लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर करून टाका. आणि आपण भेटूयात पुढच्याच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो आणि असंच माझ्यासोबत जोडून राहा. चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.